हे सगळं बघून मी कधी तुला सरेंडर झालो ना, माझं मलाच कळलं नाही. आणि ज्या दिवशी आपली मैत्री झाली त्या दिवशी मला जग जिंकल्याचा आनंद झाला. हळूहळू आपली मैत्री वाढत गेली. माझं कोणीच नसताना तू कायम माझी साथ दिलीस. तुझ्या घरात मला राहायला जागा दिलीस. फक्त घर नाही तर घर पण दिलंस. आणि या सगळ्यात तू माझं आयुष्य झाले. माणसाने मनापासून सुंदर कसं असायला हवं ना, हे तू मला शिकवलंस. कर्तव्यासोबत माणुसकी काय असते हे मी तुझ्याकडून शिकलोय. मला नाही माहिती की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय येते, पण माझ्या मनात जे आहे ना ते जास्त वेळ लपवून नाही ठेवू शकत. कठीण होतंय मला ते. मग बोल ना. तुला सगळं खरं सांगतो बॉस. हे मिशन माझ्यासाठी फक्त प्रोफेशन नाहीये, तर संधी आहे माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याची. आपलं लग्न देवाब्राह्मणाच्या साक्षीने थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने झालंय. आणि मला हे नातं आयुष्यभर असंच ठेवायचंय. मला माझं आयुष्य तुझ्याबरोबर नव्याने सुरू करायचंय. तारिणी बेलसरे, नाही सॉरी, तारिणी केदार खांडेकर. यू आर द मोस्ट मॅजिकल थिंग एव्हर हॅपन टू मी. आय लव्ह यू बॉस. तारिणीचा केदार या नावाने आयुष्यभर ओळख हवी आहे मला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. देशील? झालं तुझं बोलून? तुला कसं कळलं? हा म्हणजे मला असं वाटलं की तू काहीतरी बोललास. नाही, ते मला माझ्या मनात. कळतंय मला तुझ्या मनातलं. काय कळलं? तुझ्या मनातलं सगळं कळलं. इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली, तेवढं तर कळायलाच हवं ना. हो. आपलं नातं ना या जगातलं सगळ्यात वेगळं नातं आहे, ज्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये, हेवेदावे नाहीये, वादविवाद नाहीये. याचं कारण माहितीये तुला? कारण आपल्यातला विश्वास हो. आणि आपल्यातली कर्तव्यनिष्ठता. या मिशनसाठी आपण आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवून खोटे खोटे नवरा बायको असल्याचं नाटक करतोय. इतक्या वर्षांनंतर तुला तुझी हक्काची रक्ताची नाती मिळाली. तुला तुझं कुटुंब मिळालं. तुला त्यांच्याशीही खोटं बोलावं लागतंय. माझ्या एका शब्दावर तू या लग्नाला तयार झालास केदार. आणि आज तर आपण विधिवत खोट्या शब्दा सुद्धा घेतल्या. मैत्रीसाठी इतकं सगळं करणारा जगात दुसरं कोणीच नसेल. आज मी माझ्या आईला सोबत घेऊन आजी समोर, देवासमोर, सगळ्या जगासमोर ते पुण्यवचन करत होते
पण माझ्या मनावरचं ओझं वाढत होतं रे. मंगलाष्टकं नव्हती वाजत माझ्या कानात. माझ्या कानात करुणाष्टकं घुमत होती. तुझ्या हातात ते हळकुंड बांधताना मी तुला सुद्धा माझ्यासोबत पापाचा भागीदार बनवलंय. ज्या अग्नीच्या साक्षीने आपण आज विधी केलेत ना, त्याच्या जळा आयुष्यभर माझ्या मनाला जाळत राहणार आहेत. सप्तपदी चालत असताना प्रत्येक पावला गणित मला असंख्य चुकांच्या सुया टोचत होत्या. आणि मला खात्री आहे, माझी जी अवस्था आहे तीच तुझी सुद्धा असणार आहे. नाही बॉस, असं काही नाही नाही. केदार, तुझ्या मनाविरुद्ध हे नातं मला अजून तुझ्यावर लादायचं नाहीये. खूप परडला गेलायस रे तू. मला तुला अजून त्रास द्यायचा नाहीये. तुला तुझं पर्सनल आयुष्य आहे. तुला स्वतःचे विचार आहेत, स्वतःची मतं आहेत, स्वतःची आवड निवड आहे, ज्याच्यामुळे तू तुझे निर्णय घेऊ शकतोस. आणि तुझं आयुष्य मला माझ्यामुळे खराब करायचं नाहीये. तू जेव्हा केव्हा निर्णय घेशील, तो निर्णय मी कुठल्याही अटींशिवाय किंवा कुठल्याही बंधनाशिवाय मान्य करीन. आणि त्यासाठी हे काय? डिवोर्स पेपर. मी सही केली आहे त्याच्यावर. केदार, तुला जेव्हा केव्हा या खोट्या आणि नावापुरत्या असलेल्या नात्यातून मोकळं व्हावंसं वाटेल, तू यातून मोकळा होऊ शकतोस. मिशन संपल्यावर तू मला मोकळं करशील बॉस, पण मला आता मोकळं व्हायचं नाहीये. मला अडकायचंय या बंधनात, तेही कायमचं. माझ्या प्रत्येक श्वासावरचा हक्क मी तुझ्या नावावर केलाय. पण तुला ते का कळत नाहीये मला माहिती नाही. हरकत नाही, पण आज तू जे बोललीस ते ऐकून खचून मागे हटायला माझं प्रेम एवढं कमकुवत नाहीये. तू माझ्यापासून थोडी लांब असशील, पण मी हे चॅलेंज म्हणून घेतो. एक दिवस मी तुझं मन जिंकेन, माझा पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्या प्रेमात पडशील आणि तेव्हा डिवोर्स पेपर स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. हा केदार, देवकीचा केदार तुझाच आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझाच असेल.